भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 2 दिवस कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा बेळ्ळारी, बागलकोट, द्रावणगीर आणि कोलार या जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करतात। या दौऱ्यामध्ये ते मंदिर आणि मठांना देखील भेटी देणार आहेत आणि आता काही वेळामध्ये कोप्पळमध्ये ते जाणार आहेत। आणि एकंदरीतच कर्नाटकामधल्या आणखी काही बातम्यांविषयी आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रताप, दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष वेधूया। एक तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी जाहीरनामा काँग्रेसचा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मागच्या वेळी दिलेल्या आश्वासनांपैकी 95% आश्वासनं आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि हा आकडा आम्ही 100%पर्यंत नेऊ असंही त्यांनी आश्वासन दिलंय। तर त्यांनी जाहीर केलेल्या या जाहीरनाम्यामध्ये नेमके काय काय मुद्दे आहेत या दृष्टीने काय सांगता येईल? नक्कीच राहुल गांधी यांनी हा जो मॅनिफेस्टो काढलेला आहे किंवा काँग्रेसने जो मॅनिफेस्टो काढला आहे त्याच्यामध्ये एकूण सगळं आपण पाहतो की मॅनिफेस्टोमध्ये एकच मुद्दा सगळीकडे घेतलेला नाही तर विभागवार त्याचे 4 भाग केलेले आहेत। हैदराबाद प्रांत असेल, म्हैसूर प्रांत असेल किंवा मुंबई प्रांत आणि त्याच्यानंतर मध्य कर्नाटक प्रांत असे 4 डिव्हिजनल भागामध्ये या मॅनिफेस्टोची विभागणी केलेली आहे। आणि आरोग्य क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या मॅनिफेस्टोमध्ये भाष्य केलेलं आहे। आतापर्यंत आपण 5 वर्षामध्ये चांगलं गव्हर्नन्स दिलेलं आहे, चांगलं गव्हर्नमेंट दिलेलं आहे। त्यामुळं अजून आपल्याला संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कर्नाटकचा आपण चेहरामोहरा बदलू अशा प्रकारचं आश्वासन या सगळ्या मॅनिफेस्टोमध्ये आहे। आणि त्याच्यामुळंच आपण पाहतो की याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। जवळपास 17-18 पानाचं हे मॅनिफेस्टो बुक आहे। त्याच्यामध्ये आरोग्याच्या समस्येत आम्ही नेमकं काय करणार आहोत, कृषीच्या क्षेत्रामध्ये नेमकं काय करणार आहोत, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नेमकं काय करणार आहोत, या बारीक सारीक मुद्द्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। पण आता 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे भाजपची बेंगलोरमध्ये आणि त्याच्यामध्ये भाजप या मॅनिफेस्टोचा कशा पद्धतीने खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, अशा प्रकारचा आरोप करणार आहेत। आणि दुसरीकडे मात्र अमित शहा काल रात्री कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेले आहेत। काल मध्यरात्री ते पोहोचले आणि त्याच्यानंतर अनंत कुमार जे भाजपचे नेते आहेत आणि येडियुरप्पा यांची त्यांनी बैठक घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप अंतर्गत नेत्यांमध्ये असणारे मतभेद हे अमित शहांची डोकेदुखी ठरलेली आहे। त्याच्यामुळेच त्यांनी अनंत कुमार असतील किंवा येडियुरप्पा यांची बैठक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना दोघांना खडसावून सांगितलेलं आहे की आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला हयगय करून चालणार नाही। या सगळ्या मीटिंगसाठी अमित शहानी बेल्लारी विधानसभा जो मतदारसंघ आहे किंवा बेल्लारी जिल्हा आहे त्या ठिकाणचा दौरा त्यांनी रद्द केलेला आहे। याच्यावरूनच लक्षात येतं की ही मीटिंग किती महत्त्वाची होती। बेल्लारीला न जाण्याचे पाठीमागं रेड्डी बंधूंना दिलेलं तिकीटसुद्धा असू शकतं। ते कुठेतरी सिद्धरामय्या हायलाईट करतात, राहुल गांधी हायलाईट करतात। त्या टीकेपासून वाचण्यासाठी या अमित शहाने अशा प्रकारची खेळी खेळलेली असेल असं पण म्हणता येईल। पण एकूणच आपण पाहतोय की काँग्रेसचा मॅनिफेस्टो आणि दुसरी गोष्ट भाजपचा बैठका याची आज दिवसभर कर्नाटकमध्ये चर्चा आहे। आता यातून काय निर्माण होतं किंवा कशा प्रकारे संध्याकाळपर्यंत टीका टिप्पणी होते हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। अनुपमा, खरंय प्रताप, एकंदरीतच आता भाजप त्यांच्या पत्रकार परिषदेमधून काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर काय टीका करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।